तो हार मला द्या, मी निघते. कल्याणी, तो हार नाही सापडत आहे. जी मुलगी आपल्या सासूचा हार सांभाळू शकत नाही, ती आमच्या घराण्याचं नाव काय सांभाळेल? काय झालं अम्मा? जो हार मी रोशनीला दिला होता ना, तो तिने हरवून टाकला. रोशनीकडून मला अशा चुकीची अपेक्षा नव्हती. ज्या लोकांना वस्तूंची किंमत नसते ना, त्यांना अशा किमती वस्तू भेट द्यायलाच नको. काय झालं? अगं सांगशील तरी. मला माफ कर दीदा. तो हार मी सोनाराकडे का ठेवला होता दीदा? मी काय करू दीदा? बापाजी अगोदरच इतके त्रासलेले आहेत, त्यावर हे 25,000चं ओझं मी नाही पाहू शकत. मी काय करणार होते? मी ते काय करावं काही समजलं नाही. पण दीदा, खरंच सांगते, मला फक्त बापाजींची मदत करायची होती. फक्त मदत करायची होती. ए बाळा, आता गप्प बस. अगं मला माहितीये तू जे काय करतेस ना, लोकांच्या भल्यासाठी करतेस. पण पोरी, तू हा विचार नाही केलास की तुझं हे काम महागात पडलं असतं. अगं तुझे आणि नीलचे संबंध बिघडले असते. अगं नीलचं तर सोड, तुझ्या पापाजींना काय उत्तर दिलं असतं जर त्यांना माहिती पडलं असतं की सासरचा हार गहाण ठेवून तू पैसे घेऊन आलीस? तर तू काय बोलणार होतीस? आणि त्याला समजलं असतं तर तू जिवंतपणीच मेला असता. नाही दीदा, असं काहीच होऊ दिलं नसतं. मी सांगितलं असतं की घर खर्चातून पैसे वाचवले, बस. पण तुला काय वाटतं की तुझे पापाजी त्यांनी हे मानलं असतं? का मानलं नसतं दीदा? का नाही? शेवटी 14व्या वर्षापासून घर सांभाळतेय मी. प्रयत्न केले असते तर 5 वर्ष 4 महिन्यात इतके ते जमवले असतेच मी. हाय डीजे, मी खूप लवकर तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज देणार आहे. बघाच तुम्ही. आज तुमच्या मुलीजवळ पोहोचता पोहोचता राहिलो. ऑल थँक्स टू दॅट रॉंग ॲड्रेस. पण डीजे, काही का असेना, काहीही हो, मी या पत्त्यावर पोहोचणारच. सो फायनली मी मिस्टर जयसिंगला शोधूनच काढलं. हाय रेवा. काय लपवतोयस? हा? तू आता काय लपवलंस? मी कुठे काय लपवतोय? एजे जवळ असं काहीच नाही जे तुझ्यापासून लपवावं लागेल. आणि तसंही मॅडम, फोन. हे तर ठीक आहे, पण मला एक सांग मिस्टर जयसिंग, इथे चाललंय काय नक्की? व्हॉट डू यू मीन? तू सकाळपासून कुठे गायब होतास आणि का? काय करते माझी मिस कर्नाल? हैं? ओहो काकी, बोलायचं असेल तर मिस मुंबई बोला. अच्छा, मला हे तू सांग की तुझे क्लास कसे चालले डान्सचे? रिहर्सल्स मस्त चाललंय. अच्छा, माहितीये, त्या सगळ्यांमध्ये ना मी बेस्ट डान्सर आहे. हा ते तर आहेस ना, माझी तू श्रीदेवी आहेस. आणि तुला सगळे पसंत पण करत असतील. हा, खूप जण मला पसंत करतात, पण मला त्यातलं ना कोणीच पसंत नाही. यु नो, एकही मुलगा माझ्या टाईपचा नाहीये. मग तुला एकदम कंटाळा येत असेल ना? मग तू एक काम का नाही करत?
तू आपल्या रोशनीला घेऊन जा, म्हणजे तुला कंटाळा येणार नाही. हो काकी, तुम्ही हा. खरं सांगताय. रोशनी माझ्यासोबत असली ना, काय स्टुपिड गोष्टी करतेस का मग? काही नाही बहिणी, असं समजवत होते तिला. असंच काय? आणि रोशनी कशाला तिथे जाईल? आणि ट्विंकलला काय करायचंय आणि काय नाही करायचंय ते मी स्वतः डिसाइड करीन, कळलं? आता जर तुझी बडबड करून झाली असेल तर इथून जा. अच्छा. ट्विंकल, एजेसाठी पास्ता घेऊन जा. मम्मा मी जस्ट नेल पेंट लावलंय. मी थोड्या वेळाने जाऊ प्लीज. ट्विंकल, मी तुझ्यासाठी कधीपासून प्रयत्न करते की कशाही प्रकारे तू एजेच्या नजरेत भर म्हणून, पण तुझ्याकडून तर काहीच प्रयत्न दिसत नाहीयेत ग. मला तर हे वाटतंय की तू कॉम्पिटिशनच्या बाबतीतही थोडंही टेन्शन घेत नाहीयेस. नाही मम्मा, असं काही नाहीये. मी आता येऊन जाते. चल, मीही तुझ्या सोबत येते. चल. अरे 25,000 रुपये, इतकी मोठी रक्कम तू कुठून आणणार रे? घरात पण अशा वेळी अशी कोणतीच वस्तू नाहीये जी मी गहाण ठेवू शकतो. कम्मो, भाऊंना कशाला त्रास देतेस? मी पैसे देऊन टाकते. काय झालं भाऊसाहेब, तुम्ही तर विचारात पडला. एजेच्या भाड्याचे पैसे संपले का? आणखीन मागा ना, तो तर काही न विचारता देऊन टाकेल. तुझे पापाजी, जर त्याला माहिती पडलं असतं की सासरचा हार गहाण ठेवून तू पैसे घेऊन आलीस, तर माझा सुरेंदर जिवंतपणीच मेला असता. नाही कोणती मदत केली आणि नाही कोणते उपकार. ज्या दिवशी चोराला पकडशील ना त्या दिवशी पैसे परत कर. हे 25,000 उधार राहिले तुझ्यावर. कसल्या द्विधा मनस्थितीत सापडले मी. जर मी नीलला पैसे परत करते तर पापाजींची अडचण दूर करू शकत नाही मी. आणि जर या पैशात पापाजींची मदत करते तर नीलची नजर नाही मिळू शकणार. यावेळी सर्वात वेगळे आणलेत आणि सर्वात महाग पण तुझ्यासाठी खास बनवलेत मी. हे झुमके तुझ्यापेक्षा जास्त ना कोणालाही नाही शोभणार. तो माझ्याकडून पैसे नाही मागणार. तो तर बस रागामध्ये असं बोलून गेला. त्याला कधी नाही वाटणार की पापाजींचा अपमान व्हावा. मला माहितीये त्या पैशांचं काय करायचं. त्या पैशात मी पापाजींची मदत करणार. कुठे फसले मी. एका बाजूला विहीर, एका बाजूला दरी. हं? अरे कल्याणी वहिनीची तर इच्छा आहे की ती रिहर्सलला जावी आणि नीलम वहिनी असं कधीच होऊ देणार नाही. या दोघींपैकी एकीला तर नाराज करावंच लागेल. कोणाला नाराज करू, कोणाला नको. अरे हिने तर माझ्या समस्यांवर चांगलाच उपाय शोधून दिला. यामुळे नीलम बहिणी पण खुश आणि कल्याणी बहिणी पण तयार. हाय. रोशनीने तर माझ्या समस्येला स्वतःच उपाय शोधून दिला.
बघतेच काय करायचं ते. मी का गायब झालेलो? मी गायब झालेलो कारण आकाश, डोंट टेल मी की तू त्या पायाची निशाणी असलेल्या मुलीच्या शोधात होता. राईट ती पायाची निशाणीवाली मुलगी. सकाळी सकाळी त्या मुलीला शोधायला गेलो ना, म्हणून रिहर्सलला थोडा लेट झालो आज. तुला काय झालंय डूड? तू कधीपासून इतका इम्प्रॅक्टिकल झालास? आय डोंट नो. आय एम सॉरी रेवा. त्या मुलीच्या नादामध्ये जिचा चेहरा मी आजवर नाही पाहिला, त्या मुलीच्या नादात मी बाकी 9 लोकांबरोबर असा अन्याय कसा करू शकतो? इट्स रॉंग. यु नो वॉट, मी ना आता त्यांना मनापासून ट्रेन करेन. आफ्टर ऑल मेहनतीने कोणीही ट्रेन होऊ शकतं, राईट? रेवा, मी तुला हे प्रॉमिस करतो, उद्यापासून मी त्या निशाणीवाल्या मुलीला नाही शोधणार. स्माइल. थँक गॉड ह्या पायाच्या निशाणीवाल्या मुलीची कथा संपली. जर मॉमला हे माहीत झालं असतं तर ती मुलगी रोशनी आहे आणि एजे तिला शोधतोय, तर मॉमने मला मारूनच टाकलं असतं. हॅलो बॉय अँड गर्ल, हाऊ आर यू किड्स? एजे, हे बघ मी तुझ्यासाठी काय तयार केलंय ते. यम्मी पास्ता. आय एम शुअर तू अजून काही खाल्लं नसणार. मी? आंटी, माझं तर आताच जेवण झालं, जस्ट नाव. काय? तुझं जेवण झालं? हो. मी किती मेहनतीने स्पेशली तुझ्यासाठी बनवलं होतं. नाही म्हणू नकोस. आंटी नाही, आंटी. काय झालं? चांगला नाही झाला का? नाही आंटी, ते मी फक्त माझ्या शेफच्या हातचा पास्ता खातो आणि मग रेवाच्या हातचा. याच्यात फक्त जरा टेस्टचा इश्यू आहे. इनफॅक्ट माझी तर इच्छा होती की रेवा मला पास्ता बनवायला मदत करेल. आंटी, तुम्ही इतका त्रास का करून अरे घेताय? बेटा, याच्यात त्रास होण्याचा प्रश्न येतोच कुठे? एकतर अगोदरच पास्ता नीट नाही झाला आणि आता तू नाही म्हणशील तर मला फार वाईट वाटेल बघ. मग रेवा तर मला मदत करेलच ना. एजेची टेस्ट तर तुलाच चांगली माहितीये. हं? ठीक आहे आंटी, चला. ये. बरं आंटी, एजे, तुला माझा डान्स कसा वाटतो? रेवा, तू पास्ता मध्ये काय काय घालतेस? सम ब्रॉकली, ॲस्पॅरगस अँड सम चीज. चीज? घरात तर चीज नाहीये. इट्स ओके आंटी, आपण उद्या बनवू विथ चीज. नो नो रेवा, एजेला मीच सांगितलं होतं. त्याला खूप वाईट वाटेल. हो, पण आंटी आता चीज पण मिळणार नाही ना. अगं मार्केटमध्ये तर मिळेल ना. चल जाऊया, आपण घेऊन येऊ. ये. तुला माझा डान्स कसा वाटतो? आय मीन एनी फीडबॅक? चांगला डान्स करतेस तू ट्विंकल, रिअली. मग तू मला बिट्टू सोबत डान्स करायला का लावलास? तू माझ्यासोबत डान्स करायला हवा होतास ना. ते सांगितलं ना तुला, तू ऑलरेडी एक चांगली डान्सर आहेस आणि तसंही मी तुझ्यासोबत डान्स केला असता तर बाकीच्यांना गाईड कोणी केलं असतं, राईट? आणि एका टीचरसाठी कमकुवत स्टुडंट्स जास्त इम्पॉर्टंट असतात. अँड यू आर माय बेस्ट स्टुडंट. मॉम पण हेच म्हणतात. आय एम शुअर. मोठं चिल ड्रिंकचं बोलत होतास. काय झालं तुझ्या चिल ड्रिंक्सचं? काय झालं? गाडी का थांबवली? हे घे तुझं आवडतं ड्रिंक. अरे हे काय आणलेस तू? त्यापेक्षा आपल्या इकडची बरी. अशा 50-60 पिऊन पण काय होणार नाही. बरं अज्जू, बरं झालं तू नवीन कंत्राटदार शोधलास. तो मागचा तर फारच लबाड वाटला होता मला. अच्छा, म्हणजे तू या कारणासाठी त्याला बाहेर काढलंस? नाही तर काय, माहित नाही काय अर्धी वाळू अर्धी सिमेंटची वार्ता करत होता माझ्याशी. आणि दार्जिनची इज्जत कधीच नाही घालवणार मी. मोठ्या मुश्किलीने इथपर्यंत पोहोचलोय, इतकी इज्जत कमावली. मी असताना या धंद्यात काहीही चूक नाही होणार. याला तर काहीच माहिती नाही दार्जिनच्या काळ्या धंद्यांची. आत्ता याची कमजोरी मिळाली मला. आत्ता कळेल दूध कोणतं आणि पाणी कोणतं. ए ट्विंकल,
जा आतमधून फोन घेऊन ये. उभी कायस, फोन घेऊन ये. आता कळेल तुला. अगं काय नखरे करतेस? चल चल. हा, ज्या गोष्टीची भीती होती ना तेच झालंय आता. नाक कापलं आपलं नातेवाईकांमध्ये. आता कोणी तुझं नाक कापलं? आई, हा, तुझ्या या लाडकी शिवाय कोणी दुसरं असेल का? बोल, असू शकेल कोणी? ओह कमो, आता नीट सांगशील का काय झालंय ते? आई, मला सवय नाही घुमवून फिरवून बोलण्याची. हा, हे बघ, दाखव. उघड हात, उघड. हे बघ. झुमके, मग या काय एवढी मोठी गोष्ट आहे? ही कानाला लावून आरशासमोर मुरडत बसली होती. हे तर फक्त झुमकेत. माहित नाही हिच्या खोलीत अजून काय काय असेल. आणि मला पूर्ण खात्री आहे की हिच्या खोलीत घुंगरू पण असतील. जाऊन पहा. बुवाजी तुम्ही काय बोलताय? अच्छा, मी खोटं बोलते? अगं, कोणाला माहित कोणाच्या मनात काय आहे. तू तुझ्या आई सारखीच आहेस, हं? जशी ती नाचणारी होती. अरे काय माहित, जेव्हा तू ट्विंकल सोबत जातेस तेव्हा तिथे पण नाचत असशील. हे काय बोलताय तुम्ही बुवाजी? मी तर फक्त घालून पाहत होते. आणि दीदा, मी तिकडे जाते नक्की, पण तिथे कुणाचा डान्स पाहण्यासाठी नजर पण कधी वर केली नाही. अच्छा, मी खोटं बोलते? अरे रामा. हा? आई, ही सगळी तुझी चुकी आहे. अगं, जेव्हा तूच आपल्या मुलीवर विश्वास नाही ठेवत ना, तर मग हे दुसरे कसे ठेवतील? हा? कम्मो, जर पोरगी सांगते तर तू मानत का नाहीयेस? आई, कसं मानू मी? हा? मी सगळ्याच्या सगळं माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय. ही पोरगी आपल्या आईच्या पावलावर पाय टाकून चाललीये. हा, बोल, नाचशील तू? नाचशील? बोल, नाची कुठली? काय करतेस कम्मो? पोरीला बोलू तरी दे. बोल बोल बेटा. दीदा, मी खरंच सांगते, हे झुमके मला नीलने वाढदिवसाची भेट म्हणून दिले. अजून एक खोटं? अगं, नील तुला कशाला देईल? अरे का नाही देणार? नील तिचा आहे. जे पाहिजे ते देऊ शकतो. अच्छा आई, नीलने हिला भेट दिली सगळ्यांपासून लपवून, आणि दिलं ते वाढदिवसाच्या नंतर. आणि आज या महाराणीला वेळ मिळाला झुमके कानाला लावून मान मुरडायला. हा, बोल. आता कळेल दूध कोणतं आणि पाणी कोणतं. ए ट्विंकल, जा आतमधून फोन घेऊन ये. उभी कायस, फोन घेऊन ये. आता कळेल तुला. अच्छा, हे घे. हे लहान पोरांची तूच पी. मजाच नाही आली मला. अजिबात नशाच होत नाही. पी, तूच पी. उतर. काय? अरे खाली उतर. मी तुला इज्जत द्यायचा प्रयत्न करतोय अरे तू माझ्या डोक्यावर बसून नाचतोयस. हा? अरे यार नील, तू का नाराज होतोयस? हे काय लहान पोरांसारखं करतोयस तू? आता बोल. अरे बोल ना. हे बघ नील, थांब. हात माझाही उठू शकतो, पण मी असं करणार नाही. कारण लहान पोरांसारखा परत दार्जिनकडे जाऊन तू माझी तक्रार करशील. अरे तू काय विचार केला होता? तू मला मारणार, मला भडकवणार आणि मी भडकणार? मी तुझ्यावर हात नाही उचलणार, कारण इथून गेल्यानंतर दार्जी मला नको ते प्रश्न विचारतील.
आणि वेड्या, तू हा तरी विचार कर, जेव्हा दारजी माझं हे सुजलेलं तोंड बघतील तेव्हा सगळं काही समजून जातील की सगळा तमाशा तुझा आहे. भेट दिली काय? घे ला फोन. अगं मी असं कधी होऊच देणार नाही. पाय राहतील तेव्हाच नाचशील ना तू. हॅलो, हा बोल. काय झालं? हा फोन नाही लागला का? नाही, ते नीलने फोन नाही उचलला. तो 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 नील फोन नाही उचलत आहे. अगं माझ्या चेहऱ्यावर मी काय मूर्ख म्हणून लिहिलंय? हा खोट कसं बोलायचं हे हिच्याकडून शिका. अगं तुझ्या आईने जे केलं होतं ना, त्यावेळी माझ्या भावाने सगळं सहन केलं. जर तूही तुझ्या आईसारखीच वागलीस तर अगं माझा भाऊ बर्बाद होऊन जाईल. धक्का पोचेल त्याला. बोल कमो. बुवाजी, मी तुमच्या पाया पडते. पापाजींच्या बाबतीत असं काही नका बोलू. त्यांनी कुणाचंच कधी वाईट नाही केलं. आणि माझ्यावर विश्वास ठेवा बुवाजी, मी असं कधीच नाही करणार ज्यामुळे पापाजींची शर्मेनं मान खाली जाईल. अगं मी असं कधी होऊच देणार नाही. पाय राहतील तेव्हाच नाचशील ना तू. मी तुला सांगते आकाश, मोजी. बाजूला हो नाही तर तुला मोजी, थांबा. लागेल. अरे मला जे करायचे ते मी करेन आमच्या घराची इज्जत वाचवण्यासाठी. अरे तू आहेस तरी कोण आमच्या घराच्या भानगडीत बोलणारा? आज घरात कोणती पूजा ठेवली आहेस का? नाही दारजी, नीलचे बाबा इतकी कठीण यात्रा करून येत आहेत ना, त्यांचं पहिलं जेवण घरात एका गुरुजींबरोबर होईल तर फार शुभ होईल. मला वाटतं ते आले.